कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ठीक आहेस का तू? चिडलायस का अजून? तरी काय होणार आहे का? अर्जुन असं नको ना रे बोलू। नाही पण चिडून नाही बोलत आहे. काय त्याच विषयावर बोलायचं झालं की बोलून आता। आणि हे तुला आजच वाटलं का वाटतच आलंय फक्त आज बोलून दाखवलं? अर्जुन तू मला हे दुसऱ्यांदा विचारतोयस, तुझा माझ्यावर विश्वास नाही करे राहिला? काय माहिती अप्पे, सगळंच घडलंय। अर्जुन असं नको बोलू खरंच। एकतर ना आज तू सगळ्यांसमोर हात जोडले, मला लय कसं तरी होतंय। त्यासाठी सॉरी, मी लईच रागावलो तिकडे तुझ्याकडे सगळ्यांसमोर। मी तुझा राग समजू शकते, पण अप्पे मी नाही समजू शकत। तू जे काय म्हणतेस ना बाळ जिवंत आहे, ते मी कधीच नाही समजू शकत। अर्जुन खरंच सॉरी। हे बघ यानंतर असं नाही होणार, कधीच नाही होणार। हे असं बाळाचा आवाज आला ना की मग माझा स्वतःवरचा कंट्रोल सुटतो। पण मी रोखेन आता इथून पुढे स्वतःला। म्हणजे तुला वाटतच राहणार? अरे मला जे वाटते तो भास आहे, हे पक्क मला माहिती म्हणून सांगतेय। अप्पे अर्जुन मी खरंच म्हणते, हे बघ यानंतर असं कधीच नाही होणार असं। माझा विश्वास आहे तुझ्यावर। अर्जुन बाळाबद्दल काय वाटतं रे तुला? वहिनींनी आणलेलं अप्पे मला दादा वहिनींसाठी चांगलं वाटतंय। म्हणजे हे जे काय होतंय ना त्यांच्या आयुष्यात ते ठीक आहे, पण हे बरोबर आहे का चूक ते नाही कळत आहे ना? हा ना ग, म्हणजे बघ ना कुणाचं बाळ असेल, कुठून आणलं असेल, चोरीचं असेल तर? अर्जुन चोरीचं असेल तर? चोरीचं बाळ असेल तर त्या बाळाच्या आईची काय अवस्था झाली असेल रे? बेकार अवस्था झाली असेल तिच्या आईची। अगं सोपं नाही, दुसरा काढला असेल तिने, अन्न पाणी सोडलं असेल, माहिती का? नाही तू ना अर्जुन ह्या सगळ्याचा शोध घे ना खरंच। आणि जर ते बाळ चोरीचं नसेल ना तर मग तर आपल्या घरी राहील ते बाळ। अर्जुन का कोणास ठाऊक असं वाटते की ते बाळ आपल्याच घरात राहणार आहे। राहील बाळीत, पण अप्पे बघ आता बाळ घरात आले आपल्या, तुला अजून भास होते आली, पण मी पूर्णपणे दुर्लक्ष करेन। नक्की? हो अप्पे नक्की? हो। अप्पे हं? झालं? नाही काही नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापे तुला असं काम करताना बघायची ना सवयच नाही राहिली बघ। जाऊ दे आता, केली पाहिजे ना सवय, कारण तुला कामावून काढून टाकली, आता तुझी नोकरी गेली म्हणल्यावर घरातली कामं तर तुला करायलाच लागतील। मावशी तुम्हाला शांत बसून नाश्ता जातच नाही का हो? झोप झाली आमची। आम्ही सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणायला आलोय। अरे वा, अगदी गोरपानानं देखणं बाळ आहे, हा? एवढं गोड बाळ कोण सोडून गेलं असेल? अहो त्याचे डोळे तरी बघा, मला तर एकदम अगदी ओळखीचे वाटायला लागलेत। ए रुक्मिणी, काही येडबीड लागले का काय तुला? हा, ओळखीचे डोळे कसे असतील ग? रुपाली आणि माझ्याकडे दे त्याला। हा हळूच घ्या। अली कसलं ते गोडूला ते? अप्पे
अप्पे हं? अगं तिकडं का अशी एकटीच उभी राहिलीस? इकडे ये. नाही नाही, अगं तिला रुपालीने सांगितलंय की बाळाच्या आजूबाजूला बी फिरकायचं नाही म्हणून. असं काही नाहीये मावशी. आणि रुपाली, तू पण हे डोक्यातून काढून टाक. आधी जर तुला काही वाटलं असेल ना, तर तेव्हाचा मुद्दा वेगळा होता. वेगळा होता म्हणजे? सर राहू द्या, ठीक आहे मी इथं. घापे ये की इथं. आपण बाळाला नाऊ माकू घालू, आंघोळ घालू, छान छान है ना. अहो मला तर आताच वाटायला लागलंय याचा पायगुण एकदम चांगला आहे बघा. हो आई, आणि कालपासून अजिबात रडला नाही तो. रात्री रडत होतं. काल रात्री रडत होतं का? नाही नाही, तेच तर सांगते ना मी. अजिबात रडला नाही, गाढ झोपला होता. रडत होतं काल म्हणजे रुपाली तुझी झोप लागलेली. पण अपर्णा, तुला कसं काय कळलं या ठिकाणी? ते रात्री तहान लागलेली, किचन मध्ये पाणी प्यायला आले ना, तेव्हा आवाज आला. हा. काही नाही. खोटं बोलतेय कापी? का बरं? मग उठला असेल जरा म्हणून रडला असेल ना. पण आई, गाढ झोपला होता तो. हा. हो ना. चला आपण आता ह्याला आंघोळ घालू, छान छान आंघोळ घालू बाळाला. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? माझं पण लव्ह मॅरेज आहे. हा, कसं? आमची कॉलेजमध्ये भेट झालेली होती. आम्ही एकाच क्लासला होतो दोघं पण. त्याच्यामुळे छान, म्हणजे त्यांचा स्वभाव मला खूप छान वाटला. आमच्याकडे पण खूप विरोध केला. मी पण म्हणजे मम्मी पप्पांच्या विरोधातच लग्न केलं. आणि काही दिवस आई वडील नाही बोलले. कॉल केला तर कॉल कट करायचे. आम्हाला नाही बोलायचं आहे, आमच्यासाठी तू आहेच नाही, कुणीच नाही आहे, असं फोन करून करून मी करायची. तरी पण मला कसं आठवण पण आहे. आता बोलतात? आता बोलतात. आता आई बाबा सगळे बोलतात. फक्त माझी मामा नाही बोलत. मला असं वाटते, माझी खूप अपेक्षा आहे की ते माझ्याशी बोलल्या पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना सॉरी म्हणेल. माझं अरेंज मॅरेज आहे. आई वडिलांनी सुचवलं आणि लग्न झालं. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 8 वर्ष झाली. कसं काय? दोन्हीकडचे सासर माहेर छान आहे सगळं. छान आहे. आपलं कसं काय? माझं अरेंज मॅरेज सर. किती वर्ष झाली? 12 वर्ष कंप्लीट. 13 वर्ष झाली. कुठे आले होते बघायला? ते गणेश चतुर्थीच्या दिवशी बघायला आले होते. मी कॉलेजला गेली होती. गणेश चतुर्थीच्या दिवशी. हां. आणि लग्न कधी अनंत चतुर्दशी? बघायला आले होते. मी कॉलेजला गेली होती. मग ते थांबून राहिले की आम्हाला मुलगी बघायचीच आहे बा म्हणून, नाही का. अच्छा, हो बरोबर. तुम्ही किती वाजता आला घरी? मी 4 वाजता आली. तू तोपर्यंत तोपर्यंत थांबलो होते. मग ते मग बघितलं वगैरे मला. मग नंतर नेक्स्ट वीकला फॅमिलीला घेऊन आले. मग त्यांनी तुम्हाला आवडले होकार होते दिला. तेव्हाच? हो, आवडले होते. का इतका वेळ थांबले म्हणून? नाही, असं नाही. हा, मग मग नेक्स्ट वीकला बहिणीला वगैरे घेऊन आले. मग आम्हाला स्थळ पसंत आहे म्हणे. काय करतात मिस्टर? ते ग्रेनाइट स्टाईल मार्बलचं त्यांचा बिझनेस आहे. बरं. माझी स्टोरी म्हणजे माझं अरेंज मॅरेजच आहे. मला यांचे काका बघायला आले होते. पण आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरचं वातावरण नाही, इकडलं वातावरण थोडं वेगळं, अपोजिट असल्यासारखं. माझे बाबा खूप प्रेमळ स्वभावाचे आहे. आई पण एकदम शांत आहे. भाऊ आहे, वहिनी आहे, नाही बहीण पण आहे. पण इकडे कसं व्हायचं की मला कुठेच जायची परवानगी नव्हती. पहिला चान्स मिळाला तर तो महामिनिस्टरमुळेच. काय? हो, ही गोष्ट खरी. महामिनिस्टरच्या मैत्रिणी जुळल्या, बस हाच आमचा ही ताकद झाली. हो. म्हणजे हे माहेर आहे आणि आता मला ते आणि बिनधास्त जे जाऊ मिस्टर पण इतके देते. छान आहेत ना की खूपच. कधी बोलवलं ना सर ते येतात. ते मैत्रिणी हा एक आधार मिळालाय तुम्हाला. आम्ही या महामिनिस्टरच्या ग्रुप म्हणजे ऑडिशन मुळे छान खूपच मैत्रिणी जास्त मिळाल्या. खूप बरं, आम्ही छान तेवढ्यावरच मैत्रिणी नाही मिळाल्या. थांबलो. खूप जास्त. आम्ही भेटायचं बा दर महिन्याला, तर आम्ही नाही, VC पण VC organize organize केली सुरू आहे. केली आहे
आम्ही आता आणि दर महिन्याला महिन्याला भेटतो. आणि कुठल्या हॉटेलमध्ये तुमचं लग्न कसं झालं? माझं लव्ह मॅरेज झालं आमच्या ग्रुपला लव्ह मॅरेज आहे. ते जे मी हसते ना हे ते नाही नाही, पण कसं झालं लग्न? लव्ह मॅरेज म्हणजे मेडिकल स्क्वेअरला राहायची मी माझ्या आईकडे. तर हे तिथं म्हणजे बघायचे ते पण आधी मेडिकल स्क्वेअरलाच राहत होता. आता इथे ऋषी कोऑपरेटिव्ह सोसायटी शताब्दी स्क्वेअरला शिफ्ट झालं. त्यांनी ना मला डायरेक्ट लग्नासाठी प्रपोज केलं होतं. असं काही नाही, डायरेक्ट मुझसे शादी करोगी क्या हाच शब्द वापरला. आता काय म्हणतात ते? छान आहे, नाही खुश आहेत सर ते. एवढं बोलता तुम्ही तेव्हा ते काय म्हणतात? आधी शांत होते माझ्यामुळे, तरी आता थोडे बोलायला लागले. आधी खूप शांत होते सर. ते काय करतात? त्यांचं प्रॉपर्टीचं काम आहे सर. हो का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या 6 जणीत कधी वाद झालाय इतक्या दिवसात? ही आहे जरा, ही चिडकी आहे जरा. भिशीचं राहिलं काही कोणाचं कमी जास्त होते, मग आपण काढून टाकू, मग असं करू. आज तुमचे मिस्टर काय खुश होतील माहितीये? या सगळ्या जणींनी तुमचा राग बाहेर काढला. माझ्यामुळे प्रॉब्लेमच आहे. मग मला नेहमी म्हणतात तू चिडकी आहे, तू अशी आहे, तू माझ्यामुळे म्हणजे तुझ्यामुळे नेहमी तू भांडतच राहते माझ्यामुळे, तू असं तसं ते नेहमी मला म्हणा. आणि हे एपिसोड बघितले नाहीत, मला म्हणतात बघ तुझ्या फ्रेंड पण बघ म्हणतीयच. बोलत नाही मग ती काही दिवस, खूप जास्त काही दिवस नाही, बरेच दिवस म्हणजे मी तर कधी असं आमचा अबोला कधीच नाही झाला सर. इतके वर्ष माझ्या लग्नाला तर 17 वर्ष होतील. पुढल्या महिन्यामध्ये तुम्ही बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. पण नाही सर, मी जरी नाही बोलली ना तर तिकडे अजून जास्त टेन्शन वाढून जातो त्यांचं, म्हणून मी पटकन बोलते. भांडण तुमच्याकडे काय बोला? हो सर, किती दिवस? 2 दिवस मी नाही राहू शकत जास्त दिवस त्यांच्याशी बोलल्याशिवाय. ते ते राहतात पण मी नाही राहू शकत. मी नाही बोलत. बोला ते चिडचिड करतात माझ्यावर. नाही बोलले, मला राग आला की मी बोलतच नाही. बरोबर येते मग माझ्याजवळ. आमच्याकडे तर आम्ही 2 मिनिटही नाही म्हणजे बोला राहू शकत. 2 मिनिटं पण नाही राहू किती शकत. भांडण करतात, भांडला तरीही इकडून नाही, या रूम मधून त्या रूम मधून आलं की पटकन बोला. बोलावं लागते. तुमच्याकडे सर्वात जास्त राग तर मलाच येतो. येतो मग त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यावर चिडते मी. का? असंच थोड्या थोड्या गोष्टीवरनं काय झालं मग असंच राग 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 करायचा आणि मग बोलायचं. अरे 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 तुमचं का? माझ्या घरात मी थोडी आहे चिडकी, पण ते मला खूप सपोर्ट करतात. मी एकंदरीत असं लक्षात आलंय की तुम्ही सगळ्या मिळून त्या बिचाऱ्या घरातल्या पुरुषांना हैराण करता. नाही थोडं ते म्हणजे खट्टा मिठा पाहिजे ना सर. तुम्ही जेव्हा घरी नसता तेव्हा आणि ते जर दिवसभर घरात असतील तर ते आनंदात असतात. नाही, माझे नाही म्हणतात, मग घरी गेल्यावर म्हणतात की इतका वेळ लागला, चांगलं नाही वाटत होतं आम्हाला. Continue आमच्याकडे फोन तर असते मी पाहिजेच त्यांना समोर, म्हणजे करमतच नाही त्यांना. कसा आहे त्यांचा स्वभाव? कसा आहे? खूप छान आहे सर, मिस्टरांचा? खूप छान आहेत. थोडे रागीट आहेत पण तसं छान आहे. करतील माझ्यामुळेच राग कमी झाला. नाही, माझ्यामुळे राग कमी झाला म्हटलं त्यांचा. माझ्याकडे पण तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा? माझे मिस्टर हिटलरच म्हणावं. अरे माझे तर किती आम्हाला जेव्हा ते म्हणजे रागात येतात तेव्हा हिटलरसारखेच वाटतं. आणि तुम्ही कशा आहात हो? नाही, माझा स्वभाव शांत आहे. शांत? स्वतःहून सांगते ते. तुमचा? ते भाऊजींना विचारायला पाहिजे. माझा खूप चिडचिडा स्वभाव होय आहे ना? सर. हो, स्पष्ट सांगा. खूप जास्त. आणि मला खोटं बोलणं आवडत नाही. समोरचा व्यक्ती माझ्याशी खोटं बोलत असेल मला मुळीच आवडत आणि नाही. मिस्टरांचा स्वभाव कसा? मिस्टरांचा स्वभाव खूप छान आहे माझ्या, पण माझ्यासोबत खूप चिडचिड करत असतात, पण मला माझ्याशी तेच राहत कळत पण नाही. सगळ्या मिस्टरांचे स्वभाव ते छान नवरा आहे. होतं, तर ते पण कोणाशी तुमचा हा आमचं प्रॉब्लेम का तुम्ही काढत नाही? भांडण झालं तर नंतर म्हणते पॅचअप जर झालं मग मला म्हणते तू भांडत नको जाऊ, मला तुझ्याशी नाही राहणं होत, असं तसं म्हणतात ते. पण पुन्हा 2 दिवस गेले की भांडण होतेच, कोणत्या नाही कोणत्या कारण असतं. तुमच्याकडे काय? त्यांचा शांतपणा आहे आणि रागीट पण आहे. ते कसं असं बोलून नाही दाखवत, एकदम मनातल्या मनात ठेवतात ना. माझं असं बडबड आहे, मी बोलून दाखवते पटकन. लवबर्ड तुमचं? आमच्याकडे तर स्वभाव त्यांचा आहे, थोडा रागीट आहे, पण सांभाळून घेतात. कधी म्हणजे चुकलं तर समजावून सांगतात. तुमच्याकडे मिस्टरांचा स्वभाव? अगदी शांत आहे त्यांचा स्वभाव. होय ना? आणि म्हणजे असे खोडे करणारे आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, तुझी बॅग. कुठे ठेवू? निशी, ही रूम आमची आहे पण हे घर आता तुझंच आहे. तुला हवंय तिथे ठेव. घे. थांब, मी ठेवतो. कबडमध्ये ठेवतो, ठीक आहे? निशी,
मी या मोमेंटची जसं आज नीरजने तुला हात धरून या घरात आणलाय ना, एक दिवस तोच नीरज तुला स्वतःच्या हाताने घराबाहेर काढेल. निशी, काय झालं? काय नाही घरच्यांची आठवण येते. सर, तुम्ही जसं माझ्या घरच्यांचं मन जिंकलं ना, तसं मी पण तुमच्या आईचं मन नक्की जिंकेन. निशी, आय नो दॅट. श्रीनू, श्रीनू, जरा निशिक फोन लावून दे ना. त्याका माहितच नाही आम्ही जाता येता. निदान जाण्याआधी भेटते तरी त्याका फोन लाव ना जरा. मग एवढं कशाला, समोरच गेले ना ती, तू जाऊन बोल ना तिच्याशी. अरे असं काय करतोस, आताच त्याचा गेला लगेच आपण जरा ठीक दिसता काय. तू फोन लाव ना. बरं ठीक आहे. श्रीनू, यायला लागले यांचे फोन. काय झालं? फोन उचलत नाहीये ती. उचलत नाही म्हणजे असं कसं उचलत नाही? काय झालं काय? अगं हो 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 मै, एवढी कशाला काळजी करतेस तू? हे बघ, आत्ताच गेली ना ते तिकडे. मग फोन बाजूला ठेवला असेल, कोणाशी तरी बोलत असेल, किंवा मग तिथल्या माणसांमध्ये रुळली असेल ती. मी एक काम करतो, मी तिला मेसेज करतो. हा, तोपर्यंत तू तयारी करून घे ना प्लीज. मी गाडीचं तिकीट बुक करतो. हा, आणि मी वाटल्यास तिला भेटून सांगतो ना. सांगा त्या का मी येते. तू तयारी कर. होय होय. उमाई, मंजू मामीच्या माहेरी जाते. तिला तुला भेटायचंय. अर्ध्या तासात गाडी सुटेल, तिला येऊन भेट. अर्ध्या तासात गाडी सुटेल, येऊन भेट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कॉल डिलीट, मेसेज डिलीट, फ्लाइट मोड. आता आईची भेट नाही होणार. सर, या बांगड्या कुठे ठेवू? एवढं का ऑकवर्ड फील करतेस? दे मला, कबड मध्ये ठेवतो इन केस तुला गरज पडली तर. नीरज, निशी, तुम्ही इथे आहेत? निशी बेटा, चल आपल्याला बाहेर जायचंय. मला तुझ्यासाठी काही शॉपिंग करायची आहे. शॉपिंग? हो. नीरज, जाऊ ना तिला घेऊन? नाही म्हणजे तुझी हरकत नसेल तर. मॉम, ऑफकोर्स मला काय प्रॉब्लेम असणार आहे. प्लीज गो. निशी बेटा, निघूया. निशी, काय विचार करतेस? जा. माझ्या मॉमची चॉईस खूप छान आहे, तुला कळेलच. गो, एन्जॉय. चल नीरज, बाय. निशी, चल. उमाताई, उमाताई. मंजू, सांभाळून जा आणि इथली काळजी करू नका, कळलं मग? हो. फक्त योग जास्त उशीर करू नको. काय हो, ते माझ्या आईला बरं नाही. आणि तुमचं काय? तसा नाही गो, डुग्गूची काळजी कोण घेतला? अरे मी असं आहे ना, किती काळजी करत. हा, उमाताई निघायचं ना? होय होय, निघूया. पण आता निशिक भेटूचा होता.
जाता आता भेटा ना ते का. ठीक आहे येतो. नमस्कार करते. या बघा दोघींनी सांभाळून जावा. आणि मंजू आईची काळजी घ्या हा? आज पहिल्यांदाच दोन्ही सुना एकत्र घराबाहेर पडतात. एकदा उमा परदेशात गेलेला त्याच काय तर 20 वर्षांनी एकदा घराबाहेर पडलेला. बाकी लवकर यावा हा तुम्ही. चला निघ्या. चला चल चल. मंजू सासूबाई माझा नमस्कार सांगा. नीरज फोन का नाही लागत आहे निशीचा. उमा तो जो लेप दिलाय ना तो आईना व्यवस्थित लावा. हा त्यांनी पटकन बरं होईल कारण ते हाडाची झीज झालेली असता ना. हा आणि कळवा गेल्यानंतर तिकडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तो बघ नीरज. नीरज आई काय झालं? ऑल गुड? निशी काय गेला? निशी मॉम सोबत शॉपिंगला गेली आहे. अरे उमाई बाहेर चालली होती तर निघायच्या आधी तिला निशीला भेटायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं. मी तसा मेसेज केला होता निशीला पण तिचा काही रिप्लायच नाही आला. मी मॉमला कॉल करतो मग. हा नीरज बोल. मॉम कुठे आहेस तू? अरे आम्ही शॉपिंगला आलोय ना. थोडी शॉपिंग झालीये, अजून बाकी आहे. चल मी नंतर बोलते तुझ्या. मॉम लिसन टू मी. निशीच्या आई बाहेर चालल्या आहेत पण जायच्या आधी त्यांना निशीला भेटायचं आहे. सो ठीक आहे आम्ही पोहोचतो तिथे. ओके ग्रेट. येत आहेत त्या. बरं काय झालं? निशी तुझी आई बाहेरगावी चालली आहे. काय? हो पण असं अचानक? ते मला काही माहित नाहीये. नीरजचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं लवकरात लवकर तिकडे पोहोचा म्हणून. चल 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 जास्त वेळ नको घालू. चल चल चल. गोपाळ. हो मॅडम. गाडी बराबर चालव हा. हो. दादा अजून किती वेळ लागेल? थोडा वेळ लागेल. डोंट वरी. आपण पोहोचू लवकर. दादा चला ना पटापट. हो. निशी बेटा पॅनिक नको होस. पोहोचू आपण लवकर. काय झालं दादा? मॅडम गाडी बंद पडली. दादा अशी कशी गाडी बंद पडली? निशी शांत हो. गोपाळ अरे काय झालं गाडीला? निशीची आई बाहेरगावी चाललीये, तिला भेटायचंय निशीला. आधी बघ काय झालंय ते. दादा प्लीज पटकन प्लीज. हो बघतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. अगं बाई, इथेच बसलीस होय? मला वाटलं आईची हाडं कुरवाळत बसली असशील. वेड्या मुलीची वेडी माया. खरं सांगू का तुला, मी खूप वेळा ठरवते तुझ्याशी वाईट वागायचं, तुझी वाट लावून टाकायची. खूप वेळा. मग मला आठवतं की किती चांगल्या मैत्रिणी होतो आपण. खूप केलंय ना आपण एकमेकींसाठी. म्हाताऱ्याला मारण्यासाठी, त्याचा तुला सूड घ्यायचा आहे म्हणून मी किती मदत केली तुला. केली ना, पण तू जाणच ठेवली नाहीस त्याची. किती हट्टी आहेस तर. जाण नाही तुला आपल्या मैत्रीची. माझ्याकडे पण काही पर्याय नव्हता म्हणून असं वागायला लागलं मला. पण मी खरंच सांगते तुला, आपल्या मैत्रीची जाण ठेव. खरंच सांगते, माझ्यासारखी चांगली मैत्रीण तुला कुठल्याच युगात सापडायची नाही. देते तुझ्या आईची हाडं बाई, तिच्या सगळ्या आठवणी. मीच सांगते तुला, तुझ्या आईची सगळी हाडं कुठे आहेत, तिच्या शेवटच्या आठवणी कुठे. पायावर नाक घास माझ्या. तुझ्या आईची हाडं मिळवायची असतील तर ही शेवटची संधी आहे. नाक घास पायावर. ठीक आहे, फेकून देते गटारात मग ती सगळी हाडं. तुला कळतंय का, तुम्हा त्रिनयनेच्या पोरींची ना ही जागा आहे, विरोचकाच्या पायाशी. घास घास ना घास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. कसे आहात रे तुम्ही? हा, तुझा बाप बिंडोक आणि तू डबल बिंडोक. बिंडोक राजाध्यक्ष. काही वेगळं सुचत नाही का रे तुम्हाला? तेच 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 करत राहता. कंटाळा नाही येत? काहीतरी नवीन आयडिया काढा ना. पण काय, मी तरी कोणाशी बोलतेय? कसं सुचणार तुम्हाला?
त्या देवीचे बिंडोक बघता ना तुम्ही, तिने अक्कलच दिली नाहीये तुम्हाला. कसं सुचणार नवीन काही, नाही का? संकेत, संकेत आला मला खरंच. नेत्राचं प्रेत दिसलं आणि तू असा ढसाढसा रडत होतास तिच्यासमोर. असं कसं झालं? गेली माझी नेत्रा, गेली. काय करू आता, माझी नेत्रा गेली. असं कसं झालं? मस्करी वाटते तुला? मस्करी वाटते? खरंच सांगतेय, संकेत आला मला आधी. हे बघ, या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ना या गोष्टींकडे लक्ष द्या. स्वतःकडे लक्ष द्या जरा. कळतंय का? नेत्रा बायको आहे ना तुझी, जरा काळजी घे तिची. खूप कमी वेळ शिल्लक आहे ना तिच्याकडे. अनंतात विलीन होणार आहे ती. विचार मला कशी, विचार. मी मारणार आहे तिला. आली बायको तुझी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए अक्षरा, एखादी हेअरपिन आहे का ग तिथे? बघ बरं जरा. हा बघते. हे हा. काय झालं? सकाळ सकाळ हरून कुठे चाललीस? नाही ग, कुठे काय? काय ग, आवरलं का? कुणाला विचारताय बाबा? अगं म्हणजे तुलाच विचारत होतो. शाळेत चाललीस ना, आवरलं का बघावं. हा, पण तुम्ही इस्त्रीचे कपडे आणलेत, आई पण आवरून चाललीये. काय प्लॅन आहे तुमचा? कुठे चाललाय तुम्ही? नाही ग, हे असंच आपलं. का लपवताय का उगीच माझ्यापासून? अगं छे ग, लपवायचं काय? मग सांगत का नाही आहात? अगं नाही, त्याच्यात काय सांगायचं? असं काही नाहीये बाळा. लपवायचं काय त्याच्यात? म्हटलं तुला सांगणार नव्हतो, पण आता सांगून टाकू. तुझ्यापासून काय लपवायचं? म्हटलं कुठेतरी फिरून येऊ. अच्छा बाबा, तुम्ही फिरायला चाललाय का? अहो मग तसं सांगायचं ना, चांगलंच आहे की. अगं असं कसं सांगायचं? परत तू म्हणशील की या वयात यांना काय फिरायचं सुचतंय. अहो बाबा, असं कशाला म्हणेन मी. कुठे चाललाय फिरायला? घरी. मंदिरात जातोय ना आपण. हो, म्हणजे आता घरी आहोत ना, मग नंतर मंदिरात जाणार आहोत. हा, देवीच्या मंदिरात साकडं घालायला देवीला. साकडं? कसलं साकडं घालताय आता? हेच म्हणजे आता आमच्यासाठी काय मागणार आम्ही, पण आमच्या दोन्ही मुलींचा संसार सुखाचा होऊ दे म्हणून देवीला साकडं घालायला चाललोय. बाबा, साकडं घालायचंच असेल ना तर ते इराच्या संसारासाठी घाल. आणि जर तुम्हाला टेन्शन येत असेल मी इथे राहण्याचं, तर मी दुसरीकडे कुठेतरी सोय बघते माझी. अगं हे बघ, हिचं झालं सुरू परत. हो ना. अहो मग काय बाबा, तुम्ही उगीच टेन्शन घेतात. मला नाही आवडत. मला तुम्ही असे छान हसत खेळत दिसायला हव्यात सतत. अगं हसत खेळतच होत की, कुठे कपाळाला हात लावून बसलोय. कपाळाला हात जरी लावला नसला ना बाबा, तरी तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं मला स्पष्ट. साहजिकच आहे, तेवढं वाटणारच ना. पण बाबा, तुम्हीच म्हणता ना, माणसानं त्या गोष्टीचं टेन्शन घ्यावं ज्याबाबत आपण काहीतरी करू शकतो. आता ह्या परिस्थितीत तुम्ही काय करू शकणार आहात? अगं
हो, म्हणूनच जी हे करू शकते ना तिच्याकडे साकडं घालायला चाललोय ना आम्ही. तिलाही नाही जमणार आहे. आणि तुम्हाला जर साकडं घालायचंच असेल ना तर ते ह्या गोष्टीसाठी घाला की फुलपगारे सरांचा काहीतरी कॉन्टॅक्ट होते. फुलपगारे सरांशी माझा कॉन्टॅक्ट होणं आणि मी स्वतःला सिद्ध करणं हा एकमेव मार्ग दिसतोय मला या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा. पण तू का जातेस त्या मार्गाने अक्षू? अजूनही तुझ्या डोक्यात आहेच का बाळा ते? आई, फुलपगारे सर त्या दिवशी खोटं बोलत होते ग. मला दिसत होतं त्यांना त्रास होत होता, जाणवत होतं मला. मी होते ना तिथे, पण मी त्यांना काही विचारू शकले नाही कारण तिथे सगळे लोक होते. मला संधीच मिळाली नाही आणि ते निघून गेले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी काय म्हणत होतो की एक मिनिट हा जरा मी हेशत पाठवतो, मग बोलतो आम्ही तुमच्याशी. 1 मिनिट. घ्या चहा. घ्या चहा घ्या. हा घेतो ना. हा, मी काय म्हणते मॅडम, नाही म्हणजे अक्षराकडनं काही चूक झाली असेल, नाही म्हणजे झालीच आहे, तर तिच्या वतीने आम्ही दोघं माफी मागतो ना. म्हणजे आता हा विषय आणखी जास्त नको ताणायला, नाही का? हो, आम्ही कुठं ताणून धरतोय? आम्ही कुठं काय बोलतोय? आमच्या घरचे दरवाजे उघडेच आहेत की. आणि आम्हाला जर का ताणायचं असतं तर आम्ही तुम्हाला तरी येऊ दिलं असतं का? 1 मिनिट. नमस्कार. नमस्कार. बसा ना. हो. बस. कधी आलं? काय आत्ताच आलं. तुमचा आवाज ऐकला आणि खाली आलो मी. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? हो, मी बरा आहे. आणि अक्षरा कशी? आता काय बरीच म्हणायची. चला, बरं झालं मोठे मालक आले ते. तुम्ही यांच्याशीच काय ते बोला. आमची मीटिंग सुरू होणार आहे, आम्ही निघतो. थांब ना. ते तुझ्याशी बोलायला आलेत ना. अक्षरा या घरातून जाण्याचा संबंध तुझ्याशी आहे, माझ्याशी नाही. आणि मला वाटतं त्याच संदर्भात बोलायला ते आलेत, होय ना? अरे वा, मनकवडे निघालात की हो तुम्ही. तुम्हाला हे सगळं कसं माहित? हे तुम्हाला कसं काय माहिती? त्यात माहिती काय करून घ्यायचं? या घरात एवढं सगळं झाल्यानंतर जर अक्षराचे आई वडील इथं आलेत तर ते त्याबद्दलच तुझ्याशी बोलायला आले असतील. मला म्हणजे एवढंच म्हणायचं आहे की तिचं जे काही चुकलंय ना, म्हणजे चुकलं असेलच, त्याच्याबद्दल आम्ही तिला बोललेलो आहोतच. अहो, तुम्ही सुद्धा बोला ना. हे बघा, प्रत्येक घरात बारीक सारीक तंटे होतातच ना. ही पेल्यातली वादळ पेल्यातच संपली पाहिजेत ना. अहो, पण आम्ही कुठं काय म्हणतोय? आमचं काय बी म्हणणं नाही. पण जयदेव दादा, तुम्हाला सांगू का, हे सगळं जे काही झालंय का नाही ते नवरा बायको मध्ये. तुमची लेक आणि तुमचा जावई यांचा संबंध आहे. आता ते म्हणतायत आमचा संबंध आहे, पण तसा आमचा काय बी संबंध नाही. आम्ही निमित्त होतो फक्त. खरंय. या घरात जे काही घडतं त्याला एकच निमित्त असतं. आणि दुर्दैव असं की ते निमित्तच सारखं मोठं ठरतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.